नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जो काही आपण ह्या ठिकाणी टेट 3 संदर्भात एनालिसिस करतो आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गाचा सेपरेट जे काही व्हिडिओ आहे एनालिसिस तर ते सध्या आपण करत आहोत। तर त्यामध्ये ओबीसी संदर्भात, एसटी संदर्भात, त्यानंतर ज्या काही एससी संदर्भात असे वेगवेगळे आपण प्रवर्गाचे व्हिडिओ बघितले आहेत। ते तुम्ही बघितले नसेल तर ते तुम्ही बघू शकतात। तर सध्या आताच्या घडीला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही ओपन प्रवर्ग आहे, कारण ओपनमध्ये संपूर्ण जे काही टॉपचे स्कोरवाले उमेदवार त्या ठिकाणी त्यांची निवड होत असते आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ बघा लागत असतो। तर ओपन प्रवर्गामध्ये जे उमेदवार सध्या येत आहे आणि त्याच्यामध्ये जे काही टॉपचे उमेदवार आहेत ज्यांनी ओपनची या ठिकाणी जी काही मेरिट असेल किंवा जे मार्क असेल ते क्रॅक केले असेल, मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असेल तरी त्याची ओपनच्या जे काही वेकेन्सी असते तर त्या वेकेन्सीमध्ये निवड होत असते। तर म्हणून ह्यामध्ये ओपन जो काही प्रवर्ग आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय। तर आजच्या व्हिडिओच्या मध्ये ओपन संदर्भात जो काही सेफ स्कोर असेल तर तो नेमका किती असू शकतो तर ते देखील आपण बघणार आहे आणि किती मार्कापर्यंत या ठिकाणी ओपनचे उमेदवार होप्स ठेवू शकतात, कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर ते आपण ह्या ठिकाणी वेगवेगळे बघा ह्या चार्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक जे काही नोटिफिकेशन असेल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की टेट 3 परीक्षा ह्या ठिकाणी 2,08,120 उमेदवारांनी जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा वेगवेगळ्या प्रवर्गाच्या उमेदवारांनी इथं दिलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जर आपण 2 लाख प्लस उमेदवारांमध्ये जे काही सर्वात जास्त उमेदवार जे होते तर ते उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 66,500 एवढे उमेदवार इथं एक नंबरवरती ओबीसी प्रवर्गाचे पाहायला मिळत आहे। त्यानंतर जर आपण दुसरा विचार केला तर दुसरा विचार म्हणजे ओपन ह्या ठिकाणी जनरलचे उमेदवार जवळपास 36,496 एवढे उमेदवार ह्या ठिकाणी 2 नंबरवरती ओपनचे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे। म्हणजे जी काही शिक्षक भरती 2025 असणार आहे त्याच्यामध्ये 2 नंबरवरती ह्या ठिकाणी जरी ओपनचे ह्या ठिकाणी उमेदवार असले, म्हणजे जर परीक्षा दिलेले ह्याच्यामध्ये बघितले तरी देखील जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ किंवा सर्वात जास्त जी मेरिट असेल तर ती मेरिट ह्या ठिकाणी ओपनचीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कारण ओपनमध्ये हे जे काही संपूर्ण प्रवर्ग आहे, आता याच्यामध्ये एससी असेल, एसटी, ओबीसी, विजे, एनटीबी, सी, डी, त्यानंतर एसबीसी, ईडब्ल्यूएस, त्यानंतर एसीबीसी, हे जे काही संपूर्ण प्रवर्गाचे जे काही टॉपचे उमेदवार आहे, म्हणजे ज्यांना सर्वात जास्त मार्क मिळालेले आहे आणि ज्यांचं टीईटी परीक्षा किंवा सीटेट परीक्षेमध्ये 60% जास्त त्या ठिकाणी मार्क असेल, तर असे संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते ओपनच्या ज्या काही वेकेन्सी येत असतात तर त्याच्यामध्ये ते कॉम्पीट त्या ठिकाणी करत असतात। म्हणून इथं जी काही मेरिट आहे तर ती मेरिट बघा सगळ्यात जास्त हाय पाहायला मिळत असते। आता ह्याच्यामध्ये आपण ओपन संदर्भात विचार केला तर इथे जी काही संख्या आहे, एकूण जी काही सध्या स्टुडंट आहे त्याच्यामध्ये मेल जे आहे तर ते 10,020 एवढे सध्या बघा त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे। त्यानंतर फिमेलची संख्या जर बघितली तर इथं डबलची आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे जवळपास 26,475 एवढ्या महिला ओपनमध्ये सध्या क्वालिफाय झाले। म्हणजे इथं कॉम्पिटिशन ओपन महिला जे आहे तर त्या महिलांचं सर्वात जास्त इथं बघा असणार आहे। आणि त्याच्यामध्ये हे जे काही ट्रान्स संदर्भात आहे एक उमेदवार आहे, म्हणजे जवळपास इथे 36,496 एवढे उमेदवार आहे तर ते ओपन प्युअर ओपनमध्ये सध्या ते क्वालिफाय झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जर आपण बघितलं तर फिमेलचा जो इथं जी काय आकडेवारी आहे तर ती प्रत्येक प्रवर्गामध्ये सध्या पाहायला मिळते। त्याच्यामध्ये 1-2 प्रवर्ग जर आपण सोडले तर प्रत्येक प्रवर्गामध्ये फिमेल कॅन्डिडेट जे आहे तर ते सर्वात जास्त या ठिकाणी परीक्षेला त्या ठिकाणी सध्या बसलेले आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क देखील फिमेल कॅन्डिडेटला सध्या इथं मिळालेले आहे। त्याच्यामध्ये बघा 36,496 मध्ये इथं जर विचार केला आपण तर रँकनुसार जर सध्या जनरल म्हणजे ओपन प्रवर्गाचं जर मार्काचं डिस्ट्रीब्युशन जर केलं तर इथं तुम्हाला दिसतं आहे की सध्या टॉपच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बघितलं आपण तर ह्या ठिकाणी 181 ते 200 ह्याच्यामध्ये 2 उमेदवार आहे। म्हणजे जो काही 190 मार्काचा आपला हायेस्ट आहे टेट 3 परीक्षेमध्ये त्याच्यामधला एक उमेदवार ह्या ठिकाणी बघा जो काही ओपन जनरलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर दुसरं जर बघितलं 161 ते 180 दरम्यान ह्या ठिकाणी 110 उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे। त्यानंतर 141 ते 160 दरम्यान जे काही उमेदवार आहे तर ते 695 उमेदवार पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त महिला उमेदवार असणार आहे।
त्यानंतर पुढची रेंज जर बघितली 121 ते 140 ह्या रेंजमध्ये जवळपास 3000 म्हणजे 3058 उमेदवार पाहायला मिळत आहे. त्यानंतर या ठिकाणी 101 ते 120 दरम्यान 8455 एवढे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. आणि जी काही सर्वसाधारण रेंज आहे 81 ते 100 दरम्यान या ठिकाणी 11678 एवढे उमेदवार आहे. आणि पुढचे जर बघितले 2 डिजिटचे तर इथं बघा तुम्हाला दिसते 3000, 21 ते 40मध्ये 510, त्यानंतर हे 20 मार्कवाले 83 आणि 40 मार्कापर्यंत 723. म्हणजे इथं जर कॉम्पिटिशन आपण बघितलं तर इथं बघा ह्या ठिकाणी 181 ते 200 दरम्यान हे उमेदवार 100% सिलेक्ट होणार. त्यानंतर 161 ते 180 हे जे 110 उमेदवार आहे ह्याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी 100% सिलेक्शन होणार. आता ह्या संपूर्ण डाटामध्ये महिला उमेदवारांची संख्या सर्वात जास्त आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला ह्या परीक्षेमध्ये ओपन संदर्भात जो काही टॉपचा स्कोर आहे तो देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून लक्षात येईल. आता ओपनचा टॉपचा स्कोर किती आहे 187, म्हणजे 187 मार्क घेणारा ओपनमध्ये टॉपचा स्कोर इथं आहे. आता ह्याच्यामध्ये टॉप 10मध्ये म्हणजे जर आपण विचार केला 1 ते 10मध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त महिला इथं आपल्याला पाहायला मिळतात. आता इथं मग बघू शकतात ही एक महिला झाली, 2, 3, 4, त्यानंतर 5, 6 हे जे काही 10 उमेदवार आहेत तर 10 उमेदवारांमधून 6 उमेदवार जे आहेत तर त्या महिला आहेत. आणि त्यांचा स्कोर देखील बघा इथं 178, 178, 175, 172, 172, त्यानंतर 172 असे बघा एकाच मार्कावरती किती महिला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथं महिलांची कॉम्पिटिशन आहे तर ते सर्वात जास्त इथं बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर टक्केवारीनुसार आपण इथं विचार केला तर ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी फिमेलची टक्केवारी आणि ह्या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट असेल मेल संदर्भात तर त्यांची टक्केवारी या ठिकाणी वेकेन्सीच्या अनुषंगाने आपण बघू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर जे काही जनरल कॅटेगरीमध्ये जे काही सध्या मिळालेले मार्क आहे तर त्याच्यामध्ये निवड होण्याचे चान्सेस कोणत्या उमेदवारांना सर्वात जास्त असणार आहे तर इथं बघा ज्यांचं ह्या ठिकाणी 81 ते 200 दरम्यान जो काही 2 उमेदवार आहे तर हे 100% बघा इथं सिलेक्ट होणार. त्यानंतर 61 ते जवळपास 180 दरम्यान जे काही उमेदवार आहे हे देखील सध्या बघा सिलेक्ट होणार. त्यानंतर 41 ते ह्या ठिकाणी 60 दरम्यान जे उमेदवार आहे आणि ज्यांचं क्वालिफिकेशन बघा त्या ठिकाणी क्वालिफाय झाले तर ह्या उमेदवारांचं देखील सर्वात जास्त चान्सेस त्या ठिकाणी वाढणार आहे सिलेक्शन संदर्भात. आता हे जे उमेदवार आहे जवळपास 650 दरम्यान 141 ते 160 दरम्यान इथं पाहायला मिळत आहे. आता खरं कॉम्पिटिशन कुठं असणार आहे याच्यामध्ये तर हे 121 ते 140 ह्या दरम्यान सध्या बघा सर्वात जास्त कॉम्पिटिशन आपल्याला ओपनमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण ह्या ओपन प्रवर्गामध्ये इतर प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहे जे टॉपचे स्कोरवाले उमेदवार आहे ते देखील सध्या बघा इथं असणार आहे. म्हणून जे प्युअर ओपनमध्ये आहे तर त्यांचं कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी 121 ते 140 दरम्यान असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त इथे पाहायला सध्या मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सध्या ग्राफनुसार या ठिकाणी 181 ते 200 दरम्यान 2 उमेदवार आहे तर हे उमेदवार 100% बघा यांची निवड होणार बरोबर. त्यानंतर 161 ते 180 पर्यंत 110 उमेदवार आहे तर हे उमेदवार देखील 100% ह्यांची निवड होणार. त्यानंतर 141 ते 160 दरम्यान जवळपास 700 उमेदवार म्हणजे 695 उमेदवार आहे तर हे उमेदवार देखील ह्या ठिकाणी 99% निवडीचे चान्सेस यांचे सध्या असणार आहे. आणि खरं कॉम्पिटिशन जे आहे तर ते 121 ते 140 दरम्यान इथं सध्या बघा असणार आहे. म्हणजे जे काही संपूर्ण उमेदवारांमध्ये जे कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी 121 ते 140 दरम्यान जे काही प्युअरमध्ये येतात ओपन संदर्भात जे काही सर्वसाधारण वेकेन्सी असेल तर त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये जे काही समांतर आरक्षणामधले उमेदवार असेल तर त्यांचा स्कोअर त्या ठिकाणी बघा कमी देखील या ठिकाणी राहिला ह्याच्यापेक्षा तरी देखील त्यांची निवडही होऊ शकते. परंतु जे कोणत्या प्रकारचं आरक्षण घेत नाही प्युअरमध्ये आहे तर त्यांचं सध्या जे काही स्कोअर आहे तर तो स्कोअर बघा तुमचा नेमका किती आहे तो देखील तुम्ही कमेंट करू शकतात. आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन 121 ते 140 दरम्यान सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे. म्हणून जो काही एक्सपेक्टेड जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ ह्या ठिकाणी एक अंदाजित म्हणजे जवळपास 15,000 प्लस जरी वेकेन्सी आल्या तरी देखील जो काही ओपनचा जो कट ऑफ असेल तर तो कट ऑफ इथं एक्सपेक्टेड आपण ह्या ठिकाणी 135 प्लस जर असेल तुम्हाला आणि तुम्ही ह्या ठिकाणी कोणत्या तरी आरक्षणामध्ये देखील असाल तर त्यांचं जवळपास या ठिकाणी सिलेक्शनाला चान्सेस असणार आहे. म्हणजे जो सेफ स्कोर आपण इथं एक म्हणू शकतो तर तुमचा 138 ते 140 प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 7 मार्क बघा प्लस मायनस तुम्ही करू शकतात. कारण कॉम्पिटिशन खूप हाय असणार आहे. उमेदवारांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ह्याच्यामध्ये
सेफ स्कोअर जर बघितला आपण तर जवळपास 140 प्लस जे उमेदवार आहेत तर ते ओपनचे या ठिकाणी प्युअरमध्ये सेफ त्या ठिकाणी असू शकतात. कारण बरेचशा या ठिकाणी बघा प्रवर्गानुसार विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे, त्यांचा स्कोअर देखील बऱ्यापैकी बघा या ठिकाणी मिळालेला आहे आणि ओपनमध्ये सर्वच प्रवर्गाच्या उमेदवारांचं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतं. म्हणून इथं सर्वात जास्त जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ मे बी इथं येऊ शकतो. तर सध्या तरी हा कट ऑफ संदर्भात जो काही ओपन संदर्भात ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सध्या बघा क्रिएट करण्यात आला होता. तुम्हाला नेमके किती मार्क आहे ते तुम्ही कमेंट देखील सध्या बघा इथं करू शकतात, जेणेकरून तुमचा जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर ह्या ठिकाणी तुम्हाला अंदाज येईल. तर कमेंट करताना तुमचा स्कोअर कमेंट करा, प्रवर्ग कमेंट करा, त्यानंतर तुमचा विषय असेल तो देखील तुम्ही कमेंट करू शकतात. हां, समांतर आरक्षणामध्ये असेल ते देखील कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही स्कोअर आहे तर तो नेमका सेफ आहे किंवा नाही त्या संदर्भात तुम्हाला योग्य ते ह्या ठिकाणी बघा कमेंटवर रिप्लाय देण्यात येईल. तर सध्या तरी हा ओपन संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता. पुढचा व्हिडिओ कोणत्या प्रवर्गाचा तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीचा तो देखील कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावरती ॲनालिसिस करून पुढे व्हिडिओ बनवण्यात येईल. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या वेळोवेळी जे काही अपडेट आहे तर ते अपडेट तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी घेऊन येऊ. तर सध्या तरी महत्त्वाचा व्हिडिओ होता. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल ते देखील जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. अजून काही माहिती पाहिजे असेल ते नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.